हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठीमध्ये आज मी तुम्हाला चटपटीत असं कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं हे दाखवणार आहे। दिवाळीमध्ये आपण सर्व चिवडा बनवतो, पण आता तुम्ही ह्या प्रकारे हा भडंग बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता भडंग बनवायला सुरुवात करूया। इथे मी सर्वात आधी अर्धा किलो हे भडंगचे मुरमुरे घेतलेले आहेत। हे नॉर्मल मुरमुऱ्यांपेक्षा थोडेसे जाडसर असे असतात। हे मुरमुरे मी व्यवस्थित निवडून चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये हे वाळवून घेतलेले आहेत, म्हणजे आपला चिवडा छान कुरकुरीत असा होईल। इथे मी एका कढईमध्ये हे तेल तापायला ठेवलेलं आहे। थोडं जास्त तेल आपण इथे वापरलेलं आहे। यामध्ये साधारणतः एक मोठी वाटी शेंगदाणे आपण टाकणार आहोत। एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे हलकेसे लालसर होईपर्यंत आपण हे तळून घेऊया। इथे आता शेंगदाण्याचा थोडासा रंग बदललेला आहे आणि छान क्रिस्पी असे हे शेंगदाणे झालेत। आपण हे एका झाऱ्यावरती काढून घेऊ, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल। शेंगदाणे जर जास्त तळले गेले तर ते कडवट लागतील, म्हणून आपल्याला हलकेसेच लालसर होईपर्यंत हे तळायचे आहेत। एका घमेल्यामध्ये आपण हे सर्व शेंगदाणे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आपण आता हे खोबरं तळून घेऊ। इथे मी खोबऱ्याचे पातळ आणि लांब असे काप कापून घेतलेले आहेत। हे आपण आता तळून घेऊया। खोबरं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल। खोबरं सुद्धा चांगला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। खोबरं जर व्यवस्थित कुरकुरीत असं तळलं गेलं नाही तर खोबऱ्यामुळे चिवडाही नरम पडेल, त्यामुळे छान कुरकुरीत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण हे खोबरं इथे तळून घेतलेलं आहे। जास्त खोबरं तळायचं नाहीये, लगेचच आपण हे झाऱ्यावरती काढून घेणार आहोत। हे खोबरं सुद्धा आपण या घमेल्यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच तेलामध्ये एक वाटी डाळ्या मी इथे टाकत आहे। ह्या डाळ्यांचाही हलकासा रंग बदलेपर्यंत आपण ह्या तळून घेणार आहोत। इथे आपल्या डाळ्या सुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत। आपण ह्या सुद्धा एका झाऱ्यावरती काढून घेऊ आणि सर्व एक्स्ट्राचं तेल निथळून घेऊया। ह्या डाळ्या सुद्धा आपण ह्या घमेल्यामध्ये काढून घेऊया। इथे मी आता यामध्ये फक्त 2च पळी तेल ठेवलेलं आहे आणि बाकीचं तेल काढून घेतलंय। यामध्ये आपण हा कढीपत्ता तळून घेऊ। कढीपत्ता छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। आपल्याला या कढीपत्त्याचा रंग बदलायचा नाहीये, फक्त छान क्रिस्पी होईपर्यंतच हा तळून घ्यायचा आहे। इथे आपला हा कढीपत्ता तळला गेलेला आहे। आपण हा एका झाऱ्यावरती काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपण ही 2 चमचा मोहरी टाकूया। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर 2 चमचे जिरे यामध्ये टाकू आणि लगेचच ठेचलेला लसूण आपण यामध्ये टाकणार आहोत। हा लसूण मी जाडसर असा ठेचून घेतलेला आहे। हा लसूण थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। छान क्रिस्पी असा आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे। जर हा थोडासाही नरम राहिला तर आपला चिवडा नरम पडेल। लसूण व्यवस्थित गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकूया। इथे एक चमचा धना पावडर आणि जिरा पावडर यामध्ये टाकूया। 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद यामध्ये टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊ। गॅस बंद करूनच आपल्याला सर्व मसाले यामध्ये टाकायचे आहेत, नाहीतर हे जळून जातील। आता आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता या चुरमुऱ्यांमध्ये आपण तळलेलं सर्व साहित्य टाकून घेऊया। यामध्येच आपण बनवलेली ही फोडणी सुद्धा टाकून घेऊ। हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ,
2 चमचे पिठी साखर, 2 चमचे आमचूर पावडर, हे सर्व टाकून आपण हे मिक्स करून घेऊया। आता हे भडंग आपण हाताने मिक्स करून घेऊया। हाताने मिक्स केल्यामुळे सर्व मसाला भडंगला एकसारखा लागतो। आता आपलं चटपटीत आंबट गोड असा भडंग इथे खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। तुम्ही आयत्या वेळी यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून ह्याची भेळही बनवून खाली तरी अतिशय सुंदर लागते। तुम्ही सुद्धा या दिवाळीला ह्या प्रकारे भडंग नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा।